अब्बब सावळा येथे 2 तर राजूर येथून 1 अजगर केले रेस्क्यू। सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी 12 तासात 3 अजगरांना सुरक्षितरित्या केले रेस्क्यू। बुलढाणा शहरासह परिसरातील अनेक गावे ही अजिंठा पर्वतरांग आणि ज्ञानगंगा अभयारण्याच्या काठावर वसलेली आहेत। जंगल परिसरामुळे अनेकदा हिंस्र प्राण्यासह विषारी साप आणि अजगर बऱ्याचदा पाहायला मिळतात। मात्र गेल्या 12 तासात 2 गावातून 3 अजगरांना रेस्क्यू करण्यात आले आहे। सावळा गावात अजगर आढळल्याचे सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी माहिती मिळाली। त्यावरून त्यांनी तात्काळ गावात जात अजगराला रेस्क्यू केले, तर काही तासांनी पुन्हा त्याच गावातून अजगर आढळले। सावळा गावातून 2 अजगर सुरक्षितरित्या रेस्क्यू करून पुन्हा राजूर गावामध्ये देखील भला मोठा अजगर आढळला। तो देखील सर्पमित्र श्रीराम रसाळ आणि प्रदीप डांगे यांनी मोठ्या शिताफीने रेस्क्यू केला आहे। हे 3ही अजगर वन विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। असे 12 तासात एकूण 3 अजगर रेस्क्यू करण्यात आले आहेत। फिरण्यासाठी घराच्या बाहेर निघलो असता कैलास श्रीराम जगताप यांच्या कोट्यासमोर भला मोठा अजगर, मला 8 ते 10 फुटाचा अजगर आढळून आला। मी सकाळी रसाळ सरांना फोन केला। वेळ होती सकाळची 4, सव्वा 4ची। सरांनी लगेच दुसऱ्या रिंगमध्ये माझा फोन उचलला आणि जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटांमध्ये सर अजगर सर्पांना रेस्क्यू करण्यासाठी सावळा गावामध्ये पोहोचले आणि त्यांनी हा सर्प पकडलेला आहे। आम्ही त्यांचे गावकऱ्याच्या वतीने खूप खूप आभार। आज 8:30 ते 9:15च्या सुमारास मोठा अजगर जातीचा एक 6 ते 7 फूट लांबीचा साप या ठिकाणी आमच्या गावचे नितीन जगताप यांनी बघितला शेताकडे जात असताना। त्याच वेळेस त्यांनी या ठिकाणून मी चाललो होतो, त्यांनी मला सांगितलं, आम्ही तो बघितला आणि लगेचच रसाळ सर यांना आम्ही लगेच फोन केला आणि अवघ्या 10 मिनिटाच्या वेळेवर ते या ठिकाणी हजर झाले। त्याचबरोबर वन विभागाचे साहेबसुद्धा या ठिकाणी आले आणि हा 6 ते 7 फुटाचा अजगर या ठिकाणी पकडण्यात आला। यामुळे या गावकऱ्यांच्या वतीनं मी रसाळ सरांचा आणि वन विभागाचा हे करतो।